जेव्हा दिवसाची सुरुवात अशी देवपूजेने होते ना, तर सर्व दिवस अगदी उत्साहात आणि आनंदात जातो, नाही का? देवाने आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलं आहे, इतके अनमोल श्वास दिले आहेत. त्यासाठी आपण देवांचे आभार नक्कीच व्यक्त करायला हवेत. आणि ते कसे करणार? तर देवासमोर 2 मिनटं बसून त्यांनी आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलं, इतके अनमोल श्वास दिले, त्यासाठी त्याच्या चरणी ध्यानस्थ होऊन आपण आभार व्यक्त करू शकतो, नाही का? या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाकडे इतका वेळ नसतो, पण मला असं वाटतं की त्यांनी आपल्याला इतकं छान जीवन दिलं आहे, इतके अनमोल श्वास दिले. आपण कितीही घाईत असलो तरी आपण श्वास घ्यायचं विसरतो का हो? नाही ना. मग ज्यांनी आपल्याला इतकं भरभरून छान जीवन दिलं आहे, इतक्या अनमोल गोष्टी दिल्या आहेत, इतकी सुंदर नाती दिली आहेत, तर मग त्यासाठी आपल्याकडे 2 मिनटं वेळ नाही का हो? आपण त्याच्या जवळ बसून इतक्या 24 तासामधून 2 मिनटं काढून त्याच्या जवळ बसून आभार नाही का व्यक्त करू शकत? तर नक्कीच करू शकतो. आणि प्रत्येकाने ते करायलाच हवे. हां, प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. कोणाला वाटेल की मी देवाजवळ बसलो म्हणून, देवाजवळ नाही बसलो म्हणून काय झालं, पण माझ्या मनामध्ये देवाचं नामस्मरण सुरू असतं, किंवा मी कुठेही असलो तरी त्याचं नाव घ्यायला विसरत नाही. ठीक आहे ना, चालेल, चालतंही ते. परंतु जेव्हा आपण देवासमोर 2 मिनटं बसतो ना, तेव्हा आपलं सर्व लक्ष त्या देवाच्या चरणावर केंद्रित होतं. आपलं मन एकाग्र होतं. आपल्या मनाला एक ऊर्जा मिळते, एक शांती मिळते. आणि तेव्हा मनापासून देवाशी एकरूप होतो. आपली प्रार्थना त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचते, मला असं वाटते. आणि तुम्ही करून बघा. तुम्ही देवाजवळ 2 मिनटं बसून बघा. ते तुम्हाला एक आत्मिक शांतता मिळेल ना, एक ऊर्जा मिळेल ना, ते तुम्हाला कुठेही मिळणार नाही. खरं तर त्याच्याजवळ बसणं, त्याच्याशी मनातल्या गोष्टी सांगणं, त्याच्याशी हितगुज करणं, जेव्हा आपण डोळे मिटून बसतो ना देवासमोर, तेव्हा आपलं मन देवाशी बोलत असतं. आपल्या मनातील चिंता, काळजी, अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात, ते आपलं मन देवाला सांगत असतं. आणि जेव्हा आपण देवाला आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सांगतो ना, तेव्हा आपलं मन आपसुकच हलकं व्हायला लागतं. ही छोटी गोष्ट नाही आहे बरं का. आपण कोणाजवळ कितीही आपलं मन हलकं केलं किंवा कितीही व्यक्त केलं, दुःख सांगितले, तरीसुद्धा आपल्याला तितकं असं शांत वाटत नाही. पण आपण देवाजवळ 2 मिनटं डोळे मिटून बसला आणि त्याच्याशी आपण बोललो ना, आणि मनात ही भावना ठेवली ना की तो आपलं सगळं काही ऐकतोय, तर नक्कीच बघा तुमचं मन किती हलकं होईल. आणि देव म्हणजे काय हो? ती एक अनामिक शक्ती आहे, अनामिक ऊर्जा आहे. ती आपल्या अवतीभोवती असते, नाही का? म्हणून मला असं वाटतं की त्यांनी जर आपल्याला इतकं भरभरून सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, तर आपण त्याच्यासाठी 2 मिनटंही वेळ काढू नये का? नक्कीच काढायला हवा. आणि त्याचे आभार व्यक्त करायला हवेत. आभार व्यक्त करण्याची वेगवेगळी पद्धत असू शकते. देव कधीच म्हणत नाही की माझ्याजवळ तुम्ही 2 तास बसा, अख्खा दिवस मला द्या, माझ्या पूजेत राहा, असं कधीच कुठलाच देव म्हणत नाही. आपल्याला प्रपंच आहे आणि तो प्रपंच आपल्याला करायलाच लागतो. आपल्याला आपल्या पोटासाठी धावायलाच लागतं. परंतु हा सगळा खाटाटोप आपण आपल्या जीवनासाठी तर करतोच, पण ज्यांनी आपल्याला हे सर्व जीवन दिलं आहे, त्याच्यासाठी आपण काय करतो? तर आपल्या मनाला चांगलं वाटावं, आपल्या मनाला ऊर्जा मिळावी म्हणून देवाकडे जायचं असतं, देवाच्या मंदिरात जायचं असतं. आणि तिथे 2 मिनटं त्यांच्या सहवासात घालवायचे असतात. सांगायचं असतं की हां देवा, तू मला इतकं छान जीवन दिलं आहेस ना, तर बघ मी तुझ्याजवळ आलो आहे, तुला वेळ देतो आहे. देवाला वेळ द्या. 2 मिनटं का होईना, पण त्याला वेळ द्या. आपल्या भावनांची, आपल्या श्रद्धांची सुमणं त्याला वाहा. त्याला काय हवं आहे दुसरं? आणि हो, जाणीव असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कोणी आपल्याला काही देतं ना, तर त्या गोष्टींची जाणीव ठेवायला हवी.